करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 15वा आत्मदशक. समास दुसरा निस्पृह व्याप लक्षण. श्रीराम समर्थ. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणक्षणा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच ज्याप्रमाणे प्रार्थनेने करून दिली, प्रार्थनेमध्येच प्रत्यक्षात ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर चौथा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माची प्रत्यक्षपणे आपल्याला काय प्राप्ती झाली. बघा, ज्याप्रमाणे आपण नमस्कार केलेला आहे त्याचप्रमाणे सर्व देवांना नमस्कार करून श्री सद्गुरू साक्षात सुद्धा आहे. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. आजचा समास, आजचा दशक किती महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण लोकांची मतं ऐकली, लोकांचे विचार आपण जाणून घेतले, परंतु काही फलप्राप्ती आपल्याला झाली नाही. मग कोणते बोध आपण संपूर्णपणे पिंडामध्ये आचरणामध्ये आणायचे? त्या बोधातून प्रत्यक्षपणे आपला हा नरदेह घडला पाहिजे, बिघडता कामा नये. म्हणून एकच मत आहे, ते म्हणजे श्रीमत. खुद्द भगवंताचं वचन आहे, खुद्द भगवंताचं ग्रंथ आहे. हा ग्रंथ ज्यावेळी आपण वाचतो, फक्त वाचण्यासाठी नाही आहे, तर प्रत्यक्षपणे देहाने वाचला पाहिजे. आपण फक्त वाचण्यासाठी नाही. आपण बघा, या कानाने ऐकतो, या कानाने सोडून देतो. लोकांनी विचारलं, काय रे वाचलं? हो वाचलं, परंतु अर्थ समजून घेतला का? नाही. वाचून घडला पाहिजे. श्रवण केलं, श्रवणाचं मनन आणि मननाचं निजध्यास घडला पाहिजे. म्हणून दशक 15वा दाखवला, आत्मदशक. दशक 20 दशक आहेत, 200 समास आहेत. समास दुसरा त्यामधला निस्पृह व्याप लक्षण नाम. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, निस्पृह व्याप म्हणजे अलिप्तपणा. आपला देह हा बांधलेला आहे, पण त्यातून आपल्याला मोकळी अलिप्त कसा होऊ? म्हणजे कोणत्याही आसक्तीशिवाय केलेले कार्य. निस्पृह म्हणजे काय? तर आसक्ती नसलेला. आणि व्याप म्हणजे कार्य किंवा काम. आता निस्पृह व्याप म्हणजे असा व्यवहार किंवा कर्म जे कोणतेही फळ न मागता, लोभ किंवा स्वार्थ नसताना केलं जातं. आता निस्पृह व्यापाचं लक्षण सांगितलं, अलिप्तता. कोणत्याही कामात स्वतःला पूर्णपणे न गुंतवता ते कार्य केवळ करण्याची गरज म्हणून करणं. त्यात स्वार्थीपणा नसावा. कामातून स्वतःचा कोणताही फायदा, आनंद किंवा यश मिळवण्याची इच्छा नसणे. फळाची अपेक्षा नसणे. केलेलं काम हे ईश्वरासाठी किंवा लोकांच्या भल्यासाठी आहे, त्याचं फळ काय मिळेल याची चिंता न करणे म्हणजे निस्पृह व्याप लक्षण. समर्थांनी उत्तमाचा आपल्याला श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. नक्कीच श्रवणासाठी आपण आलेलो आहोत. जय सद्गुरू. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटती लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणक्षणा. समर्थ म्हणतात, या पृथ्वी तलावर असंख्य मानवी शरीरे असून लहान थोर माणसांची गर्दी झालेली आहे.
आपण रस्त्यातून चालत असताना अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यांचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात. विचार करा, पालटते मनोविकारे क्षणाक्षणा म्हणजे काय? विचारांप्रमाणे देह बदलला जातो. त्याचप्रमाणे लहान मुलं आपल्याला पाहायला मिळतात, लहान मुली असतात, मोठी बघा प्रत्यक्षपणे वयस्कर बघा आजी आजोबा आपल्याला पाहायला मिळत असतात, तरुण मंडळी आपल्याला पाहायला मिळत असते. परंतु त्यांचे विचार हे प्रत्यक्षात तेच राहत नाही, क्षणाक्षणाला बदलत असतात. कारण विचार कसे बदलतात तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मन. मन हा अस्थिर आहे, स्थिरावलेला नाही आहे. आणि त्याचप्रमाणे मन जसं चालेल ना त्याप्रमाणे देह चालत आहे. म्हणून पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे, पालटते मनोविकारे क्षणाक्षणा. जितुक्या मूर्ती तितुक्याच प्रकृती, सारिख्या नसते आदियंती, नेमची नाही पहावे किती काय म्हणून. समर्थ म्हणाले, जितके लोक तितक्या प्रकृती, स्वभाव आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखा दुसरा हा आढळतच नाही. आणि त्यात काही नियमच नसल्याने कितीतरी भिन्नता आढळत असते. आता बघा, स्वभाव हा एकसारखा नसतो, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. मग जितके लोक तितक्या प्रकृती, कारण आपल्यासारखा देह दुसरा कोणी असूच शकत नाही. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखा दुसरा आढळणं शक्य, बरोबर की नाही? शक्यच नाही ना. मग त्याचप्रमाणे बघा, जरी जुळे भाऊ असतील, जुळे बघा बहिणी असतील, त्यामध्ये सुद्धा फरक असतोच ना. म्हणजे जर विचार जर केला, समर्थ म्हणाले, जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती, सारिख्या नसते आदियंती, नेमची नाही पहावी किती काय म्हणून. समर्थाने उत्तमाची 3ऱ्या ओवीमध्ये उत्तमाचा भाग दिलेला आहे. कित्येक म्लेच्छ होऊन गेले, कित्येक फिरंगणात आटले, देश भाषाने रुदिले कित्येक. या देशामध्ये कित्येक लोक म्लेच्छ होऊन गेले, कित्येक लोक पोर्तुगीज राज्यात बेपत्ता झाले आणि भाषाभेदाने कित्येकाची अडवणूक सुद्धा झाली. आपण या देशाचे नागरिक आहोत. आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. ही आपली कर्मभूमी आहे, ही आपली जन्मभूमी आहे. आपण याला शेवटपर्यंत कधी विसरायचं नाही, बरोबर की नाही? महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणे लोक रुदिला, अवकाश नाही जेवायला उदंड कामे. समर्थ म्हणाले, कोणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही पाहू नका. कारण आपण महाराष्ट्र देशामध्ये जर पाहायला गेलं, महाराष्ट्र देशच यापासून थोडाफार वाचलेला आहे. येथे लोक राजकारणात अडकलेले आहेत, आपण पाहतो डोळ्यांनी. परंतु समर्थ म्हणाले, राजकारण कुठलं? पहिले ते हरिकथा निरूपण आणि दुसरे ते राजकारण. आपल्याला राजकारण करायचं आहे, पण कोणाशी? विषय विकारांशी करायचं आहे. हे खरं राजकारण आहे. बाहेरचं राजकारण बघू नका. समर्थ म्हणाले, स्वतःचा अस्तित्व, स्वतःचा देह प्रत्यक्षपणे कोणत्या विषयविकारांमध्ये अडकलेला आहे हे नक्की पाहायचं आहे. त्यांना इतकी कामं आहेत की त्यांना जेवायला तर वेळ नाही आहे. जे लोक आपल्याला पाहायला मिळतात ना, त्यांना एखादं काम सांगितलं बघा, प्रत्यक्षपणे ते स्वतःहून सांगतात, बाबा मला आता टाईम नाही आहे, मला कामं आहेत. मग कोणत्या कामामध्ये अडकलेलं आहे? कारण प्रत्यक्षात राजकारणे लोक रुदिला, अवकाश नाही जेवायला. बघा, उदंड कामे, त्यांना कामं असतं, आपण पाहतो. परंतु असताना आपण सुद्धा आपला विचार करणं गरजेचं. कारण प्रत्यक्षात कित्येक युद्धप्रसंगी गुंतले, तेने गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. कित्येक युद्धप्रसंगात इतके गुंतलेले आहेत
की त्यामुळे उन्मत्त होऊन रात्रंदिवस युद्धाची चर्चा करू लागलेले आहेत. आता विचार करा, युद्धाची चर्चा आपण करू का हो? युद्धाची चर्चा नाही करणार. कारण प्रत्यक्षात आपण आपल्या विचारांमध्ये गुंतलेलो आहोत. आपल्याला नेमकं काय करायचं आहे ना, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बघा आपला देह कशामध्ये गुंतलेला आहे. सकाळी ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपला देह उठलेला आहे, त्यावेळचे विचार, दुपारचे विचार, संध्याकाळचे विचार आणि रात्रीचे विचार, वेगवेगळ्या क्षणाला वेगवेगळा बघा प्रत्यक्षपणे आपला स्वभाव बदलत असतो. मग आपला देह कशामध्ये गुंतलेला आहे त्याला बाहेर काढायचं. तेने गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्धाच्या. आता एखादा विद्यार्थी आहे, शालेय शिक्षण घेत आहे. आता तो अभ्यासासाठी काय करेल? मेहनत करेल. अभ्यास कसा करायचा आहे, कोणते प्रश्न कसे सोडवायचे याचा विचार तो रात्रंदिवस करणार आहे. मग आता प्रत्यक्षात बघा आपण एखादं नियोजन करत असतो. ते कार्य पूर्ण करण्यासाठी आपण एक टाईम टेबल बनवत असतो आणि त्यानुसार आपण कार्य करत असतो. मग युद्धप्रसंगी जे लोक आहेत बघा प्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत, ते रात्रंदिवस विचार करतात, रात्रंदिवस करू लागली युद्धाची चर्चा. उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला, अवघा पोटधंदाच लागला निरंतर. समर्थ म्हणाले, लोकांचा व्यवसाय इतका वाढलेला आहे की त्यांना मोकळा वेळच आता मिळत नाहीये. निरंतर आपल्या पोटापाण्याचा व्यवसाय करण्यामध्ये ते गढून गेलेले आहेत. पूर्वीच्या काळी जी लोक असायची ना आणि आत्ताच्या वेळची परिस्थिती ही कितीतरी बदललेली आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळी बघा मोबाईलसुद्धा नव्हते, आपण एखाद्याला बोलवायचं म्हटलं की पोस्टाने आपण पत्र पाठवायचो, तार करायचो. तेव्हा टेलिफोन असायचे ना, मोबाईल तर नव्हतेच. त्यांना कितीतरी दिवसांनी बघा पत्र त्यांच्या हाती मिळायचं, परंतु असणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे. परंतु आता आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, एका सेकंदात त्यांच्याकडे बघा निमंत्रण पोहोचतं, तरीसुद्धा वेळात वेळ काढून कधीही येत नाही. मग अवकाश नाहीसा झाला, अवघा पोटधंदाच लागला निरंतर. त्यांना विचारलं, तुम्ही कार्यक्रमाला का उपस्थित नव्हता, सुखदुःखामध्ये तुम्ही हजर का नव्हता? शेवटी त्यांनी एकच सांगितलं, पोटापाण्याचा धंदा, पोटापाण्याचा व्यवसाय करण्यामध्ये आमचा देह हा अडकून पडलेला होता. कारण व्यवसाय करताना एखादी नोकरी असेल, एखादा व्यवसाय असेल, त्यामध्ये आपला देह हा पूर्णपणे गुंतलेला असतो. मग समर्थ म्हणाले, अवघा पोटधंदाच लागला निरंतर. षडदर्शने नानामते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेशती. षडदर्शने संख्यायोग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत, नाना मते अनेक खूपच वाढलेली आहेत. या जगात अनेक लोक जेथे तेथे लोकांना उपदेश करीत असतात. लोकांना सांगायला लागत नाही. लोकांचं जेव्हा चुकतं ना तेव्हा लोक लपवून ठेवतात. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. परंतु आपलं जेव्हा चुकतं ना तेव्हा लोक बोलायची थांबत नाही. ते उलट बघा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मग आपल्याला जाणीव होते की बाबा मला हे माहिती आहे, माझ्याकडून चूक झालेली आहे, परत ती पुन्हा पुन्हा येऊन सांगतात. बरोबर की नाही? मग षडदर्शने नाना मते, अनेक प्रकारची मतं आपण ऐकली ना, परंतु
आपल्यासमोर सांगितली ठीक आहे, परंतु चार चौघांमध्ये पुन्हा येऊन जर सांगितली त्याच व्यक्तीने, आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो की नाही? मग पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेश येते. मग लोकांना उपदेश करण्यामध्ये आपला वेळ निघून जातो. स्मार्ती आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी, ऐसी पाहता गधागोवी उदंड झाली. यातून जी काही उरलेली लोक आहेत, स्मार्ट आणि वैष्णव बघा मताचे अनुसरण करीत आहेत, याप्रमाणे सर्वत्र गोंधळच माजून राहिलेला आहे. आपण विचार करतो या पृथ्वी तलावर प्रत्येक देहाचं मन बघा, उत्तमाचा श्लोक आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहिजे. प्रथमतः आपण स्वतःच्या मनाला प्रश्न हा विचारायचा आहे की आपण आपला ज्यावेळी एखाद्या कार्य करत असू त्यावेळी आपलं डोकं आणि आपली बुद्धी ही देहाप्रमाणे चालते का, किंवा प्रत्यक्षात आपला देह बुद्धी आणि मनाच्या जोरावर बघा प्रत्यक्षपणे कार्य करत आहे का, हे पाहायचं आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट करायची म्हटली तर बुद्धीने सुद्धा साथ दिली पाहिजे आणि त्याचप्रमाणे मनाने सुद्धा साथ दिली पाहिजे, तरच ते कार्य सफल होईल. जर बुद्धी साथ देते परंतु मन लागत नाही आहे, कसं होईल हो कार्य? नाही होणार ना. म्हणून समर्थ म्हणाले शेवटी गोंधळच होईल. आपण म्हणणारे म्हणू शकतो अरे हे काम इझी आहे, सोपं आहे, परंतु ते काम करत असताना बघा प्रत्यक्षपणे कुठलंही असो त्याप्रमाणे आपलं मन लागणं गरजेचं. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. कित्येक बघा प्रत्यक्षपणे चांगले काम करणारे आहेत, वाईट काम करणारे आहेत. निरनिराळ्या विषयांमध्ये आसक्त झालेले असल्याने योग्य किंवा अयोग्य हे पाहणार तरी कसं? आता कोणत्या व्यक्तीला आपण जर वाईट बोललो तर त्या व्यक्तीला राग येईल की नाही? ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त म्हणजे काय, योग्य काय आणि अयोग्य काय. जर त्या व्यक्तीने खरंच चांगलं काम केलेलं आहे बघा आपण त्यांना म्हणू शकतो तुम्ही चांगलं काम करत आहात, योग्य काम करत आहात, परंतु वाईट जर काही काम करत असेल आणि त्यांना जर आपण बोलायला गेलो ते ऐकून घेतील का हो? मग पाहायचं तरी कसं? कारण निरनिराळ्या विषय वासनेमध्ये आसक्त झालेले आहेत. या गलबल्यांमध्ये गलबला कोणी कोणीही वाढविला, त्यास देखो सकेनास झाला वैदिक लोक. मग या गोंधळातच कोणी कोणी अधिक गोंधळ वाढवित आहेत, मग त्याला साथीला साथ देणारे सुद्धा लोक आहेत. मग काही लोकांना पटत नाही. आता विचार करा, आपल्याच घरामध्ये बघा कसा भाग दिलेला आहे. आपण जिथे राहतो त्या सोसायटीमध्ये असेल, गावांमध्ये असेल, शहरांमध्ये असेल, बघा प्रत्यक्षात आजूबाजूला चाळ टाईप असतील तिथे लोक राहत असतात. आता आपल्याच मुलांनी बघा प्रत्यक्षात जिथे आजूबाजूला असणाऱ्या मुलांनी तिथे खेळण्याचा निश्चय केला. आता एखादा खेळ खेळायचा म्हटलं तर तिथे लहान मुलांचा हा गोंधळ होणारच की नाही. त्यांना जर आपण सांगितलं शांत बसा, शांततेने खेळा, तर बघा आपण आहोत तिथपर्यंत शांत खेळतील, परंतु आपला देह तिथून गेल्यानंतर पुन्हा शेवटी गोंधळ होणारच ना. परंतु काही लोकांना ते पटत नाही, काही लोकांना ते पटतं. मग आपण विचार करतो अरे आपण लोकांना का बोलायचं,
आपण त्या मुलींना काय रागवायचं? कारण आपलासुद्धा मुलगा किंवा आपलीसुद्धा मुलगी तिथं खेळत आहे, बरोबर की नाही? परंतु लोकांना त्रास होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपल्या मुलांना, आपल्या मुलींना वळण लावलं पाहिजे. त्यास देखो सकेनस झाला वैदिक लोक. त्याही मध्ये हरी कीर्तन तेथे ओढले कित्येक जन, प्रत्ययाचं ब्रह्मज्ञान कोण पाहे. त्यातही हरिकीर्तनाकडे लोक अनेक जण आकर्षित होत आहेत. आपण विचार जर केला, अनुभवाच्या ब्रह्मज्ञानाचा विचार तरी कोण करते आता ते पाहायला मिळत नाही ना. कारण प्रथमतः चालायचं हो, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, जशी युग आता बघा बदलली त्याप्रमाणे मनुष्य देहसुद्धा बदलत गेला. कारण कृतयुगामध्ये 100% पुण्याई होती, हळूहळू कमी झाली ना. 100च्या 100 पुन्हा राहिली का? नाही राहिली. त्रेतायुगामध्ये 75% पुण्याई वर आली, द्वापारामध्ये 50% वर आली आणि आता कलियुगामध्ये फक्त 25%. मग विचार जर केला, त्यामध्ये आपल्याला हरिकीर्तनाकडे वळायचं आहे. आपण कीर्तन, भजन, नामस्मरण, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन याकडे आपला देह आकर्षिला नाही आहे. आपला देह कुठे? जिथे DJ वाजते तिथे आपला देह आकर्षिला गेलेला आहे, बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला, प्रत्यक्षात आपल्याला बदलायचं आहे. तेथे ओढले कित्येक जण, प्रत्ययाचं ब्रह्मज्ञान कोण पाहे. म्हणून अनुभवाच्या ब्रह्मज्ञानाचा विचार आता कोणच करत नाही. या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ, विचारवंता सुलभ सकळ काही. यामुळे ज्ञान दुर्लभ झालेलं आहे. जो पुण्यवान असेल त्यालाच ज्ञानाचा अलभ्य लाभ होत असतो. विचारवंतांना मात्र सर्व काही सुलभ होत असते. बघा, ज्ञानाचं दुर्लभ झालेलं आहे. जो पुण्यवान असेल त्यालाच ज्ञानाचा अलभ्य लाभ. आता पुण्याई आहे, त्याची शिल्लक आहे, मग शेवटी त्याला अलभ्य लाभच होणार आहे, बरोबर की नाही? कारण तो संपूर्णपणे बघा परमेश्वराच्या चरणी होता की नाही. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदनामध्ये हा देह होता, म्हणून जन्माचं सार्थक झालं. परंतु बघा, प्रत्यक्षात पुण्याई जशी वाढलेली आहे तशी पापवृत्तीसुद्धा कमी होऊन आपला देह हा उत्तमतेने जगत आहे. विचार कळला सांगता नये, उदंड येती अंतराये, उपाय योजिता अपाय आडवे येती. आता समर्थ म्हणाले, विचार आपल्या पुरताच कळत असतो, पण तो दुसऱ्याला सांगता येत नाही. काही असं असतं ना, आपण डोक्यामध्ये विचार आणतो परंतु ते दुसऱ्याला न सांगलेलेच बरं असं आपल्या मनामध्ये येत असतं. त्यातही अनेक विघ्न येत असतात. म्हणजे उपाय करायला जावं तर तो अपायच घडतं. आपण करायला जातो एक आणि होतं भलतंच, असं होतं आपलं. आता आपल्याला एखादं काम करायचं आहे, एखादं आपण नियोजन केलेलं आहे. आता ते काम करण्यासाठी आपण बघा कोणाला सांगत नाही, आणि जर कोणाला सांगितलं तर ते काम आपलं फसलं जातं. मग आपण विचार करतो, अरे न सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मग शेवटी अनेक विघ्न आली. आता उपाय करायचा आहे परंतु अपाय शेवटी घडत असतो. त्याही मध्ये तो तीक्ष्ण, रिकामा जाऊ निरीक्षण, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. त्याही मध्ये जो हुशार असतो तो आपला एक क्षणही फुकट घालवत नाही. अशा हुशार, तर्कनिष्ठ आणि विचारवंत माणसाला सगळे मान देत असतात. आता प्रत्येकाची विचारसरणी हे प्रत्येकावर अवलंबून असते. त्याही मध्ये जो तीक्ष्ण, हुशार कोण आहे तो आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नाही. आपल्याला सुद्धा तेवढाच वेळ आहे.
त्यालासुद्धा तेवढाच वेळ आहे, परंतु तो संपूर्ण विचारांमध्ये, व्यवहारामध्ये गुंतलेला आहे. मला कैसे पैसे मिळतील, मला कसं ज्ञान प्राप्त होईल, हेच फक्त पाहत आलेलं आहे. परंतु बघा, त्याहीमध्ये जो हुशार असतो तो आपला एक क्षण फुकट घालवत नाही. मग आपल्या देहाला ओळखायचं आहे, आपल्या देहाचा विचार करायचा आहे. आपण कोणत्या कार्यामध्ये सर्वात जास्त चांगला वेळ देत असतो, त्याप्रमाणे आपला देह हुशार, तर्कनिष्ठ आहे का, विचारवंत आहे का, विचार करणारा आहे का. नाना जिनस उदंड पाठ, वधो लागला घडघडाट, अवाटची केली वाट, सामर्थ्य वळे. ज्यांचे उत्तम पाठांतर असते तो धडाधड बोलू लागतो आणि सामर्थ्याच्या बळावर परमार्थीची वाट रुंद विस्तीर्ण करत असतो. नाना जिनस उदंड पाठ. आपण विचार करतो, शाळेमध्ये आपण पाहिलं किंवा कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण पाहिलं, लहान मुलगा असतो, लहान मुलगी असते, भाषण करायचं असतं. त्यांचं भाषण ऐकून आपल्या अंगावर काटा उभा राहतो की एवढी लहान मुलगी किंवा एवढा लहान मुलगा कसं काय बोलत असेल. बघा, नाना जिनस उदंड पाठ. आपल्याला परमार्थामधली एक ओवी बघा प्रत्यक्ष म्हणजे आठवण नाही राहणार, परंतु काल जो चित्रपट रिलीज झाला त्याचं लगेच आपल्याला गाणं तोंडपाठ होतं. असं का? म्हणजे विचार कर. समर्थ म्हणाले, नाना जिनस उदंड पाठ, वधू लागला घडघडाट, अवाटची केली वाट, सामर्थ्य वळे. हे सामर्थ्याशिवाय अपूर्ण आहे, बरोबर की नाही. प्रबोध शक्तीची अनंतद्वारे, जाणे सकळांची अंतरे, निरूपणे तदनंतरे, चटक लागे. लोकांना ज्ञानोपदेश करण्याचं अनेक मार्ग आहेत. तो लोकांची बघा प्रत्यक्ष म्हणजे अंतःकरणे जाणत असतो आणि त्यानंतर तो अशा उत्तम प्रकारे बघा लोकांना मदत करत असतो. आता आपल्याला एखादा रस्ता माहीत आहे आणि आपल्याला जर कोणी विचारायला आलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. जे खरं आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. कुठे हा रस्ता चाललेला आहे, कुठपर्यंत जाणार आहे, हे सांगता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, प्रबोध शक्तीची अनंतद्वारे. अनेक दार आहेत, परंतु ती सकाळची अंतर आहेत. निरूपणे तदनंतरे चटक लागे. मते मतांतरे सगट, प्रत्यय बोलून करी सपाट, दंडक सांडून नीट, वेदी जना. अनेक मतं आपण पाहिली, मतांतरे जाणली, तो स्वानुभवकार आधारलेल्या आपल्या बोलण्याने खोडून काढतो. रूढी मोडून तो सर्व लोकांना स्वतःकडे आकर्षित करीत असतो. आता विचार जर आपण केला, मते मतांतरी सगट आणि प्रत्यय बोलून करी सपाट. आपण बोलताना आपलेच खरं या दृष्टीने आपण बोलत असतो. दुसरं कोणी बोलायला आलं की त्या व्यक्तीचं आपण बोलणं बघा मनावर घेत नाही. या कारणाने ऐकतो, त्या कारणाने सोडून देतो. परंतु दंडक सांडून नीट वेदी जना, नेमके भेदके वचने, अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने उठवून जातो. तो मोजकी पण भेदक वचने प्रसंगानुसार बोलत असतो आणि अनासक्तपणे तिथून उठूनही जातो. म्हणजे काय? नेमके भेदके वचने, जे पण मोजकी शब्द आहेत, जे काही मोजकी वाक्य आहेत, ते आपण बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं
तर उदास वृत्तीच्या गुमाने. उदास वृत्ती काय येते विचार करा. आपल्याला उदास वृत्ती येता कामा नये. आपला देह निराशामध्ये जाऊ नये. मग त्यासाठी आपल्या देहाचं मन हे चंचल असतं कामा नये. प्रत्यय बोलून उठून गेला, चटक लागली लोकांना, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती. आपल्या अनुभवाच्या आधारे तो बोलत असल्याने लोकांना त्यांचं निरूपण ऐकण्याची चटक लागते व इतर मार्ग सोडून ते त्यालाच शरण जात असतात. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. प्रत्यय बोलून उठून गेला. आपल्या अनुभवाच्या आधारे तो शब्द बोलत असल्याने लोकांना त्यांचं श्रवण प्रत्यक्षपणे काय केलं बघा. जो मार्ग होता तो सोडून त्यांना शरण केलेले आहे. नाना मार्ग सांडून त्याला शरण येते. अनेक प्रकारचे मार्ग आहेत. अनेक प्रकारचे मार्ग असताना आपण मार्ग कोणता स्वीकारावा. समर्थ म्हणाले, मार्ग सापडे सुगम, नलगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. परी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना, वेश पाहता हीन दिना सारिका दिसे. पण त्याचा शोध घेऊ लागलो, तो कुठेच दिसत नाही, कुठल्याच स्थळी सापडत नाही. त्याचा वेश पाहिला तर तो अगदी हीनदीन माणसासारखा दिसत असतो. म्हणजे पाहायला जर गेलं, त्याचा शोध आपण घ्यायला जातो, परंतु कुठे आपल्याला पाहायला मिळतं का? कुठल्या स्थळी सापडत नाही. त्याचा वेश पाहिला तो अगदी हीनदीन माणसासारखा दिसत असतो. आता बघा परमेश्वर, ईश्वर प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतं का? नाही आहे. तो कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपामध्ये आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळत असतो. आपण एखादा बघा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडत असतो आणि आपल्याला मदत करणारे बघा किती जण धावून येतात. मग आपल्या मुखातून काय शब्द येतात? तुम्ही सर्व देवासारखे धावून आलात. परंतु आपल्याला दिसला का देव? नाही दिसला, परंतु त्यांच्या रूपाने आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळालं. आपण मंदिरामध्ये जातो, देवळामध्ये जातो, तिथे सुद्धा मूर्ती आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा फोटो आहे, मूर्ती आहे. इथे सुद्धा नमस्कार केला तरी परमेश्वराला पोचणार आहे. त्या मंदिरामध्ये गेला तरी बघा प्रत्यक्षपणे केलेली भक्ती ही परमेश्वरापर्यंत पोहोचणारच आहे. परंतु आपल्याला आनंद आहे ना, तो प्रवासामध्ये. आपण बसमध्ये जातो, ट्रेनमध्ये जातो, विमानामध्ये जातो. बघा प्रत्यक्षपणे त्या प्रवासामध्ये आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो आपण विसरू शकत नाही ना, बरोबर की नाही? म्हणून तो परी तो कोठे आढळे ना आणि कोणी स्थळी सापडेना, वेश पाहता हीन दिना सारिका दिसे. उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्यासारिके स्वरूपे, तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडेली. तो स्वरूपाने भिकाऱ्यासारखा दिसत असतो, गुप्त रूपाने उदंड कार्य करीत असतो, पण वास्तविक त्याच्या यश कीर्ती प्रतापाने सीमा ओलांडलेली असते. समर्थ म्हणाले, गुप्त रूपाने उदंड कार्य करीत असतो. ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करत असतो, त्याच्या स्मरणाने आपण कार्य करीत असतो. ते कार्य केव्हा पूर्ण होतं ते आपल्याला सुद्धा ठाऊक नसतं. अशी आपल्या आजूबाजूला व्यक्ती असतात, माणसं असतात, ती देवासारखी असतात आणि ते सुद्धा आपल्याला बघा प्रत्यक्षात हातभार लावत असतात. त्यांच्यामुळे आपलं सुद्धा काम होत असतं. त्यांच्याच रूपाने बघा प्रत्यक्षात आपल्याला परमेश्वर पाहायला मिळत असतो. मग वास्तविक पाहता यश कीर्ती प्रतापाने सीमा ही ओलांडलेली आपल्याला पाहायला मिळत असते. ठाई ठाई भजन लावी, आपण तेथूनच चुकावी, मच्छरमतांची गोवी लागोच निधी. ठिकठिकाणी तो लोकांना भक्तिमार्गास लावत असतो. आपण तेथून निघून जातो आणि
मतामतांच्या गोंधळात तो जराही गुंतत नाही. आजचा समाज निस्पृह व्यापलक्षण आहे. बरोबर की नाही? अलिप्तपणा. आपला देह अलिप्त आहे का हे पाहायचं आहे. मग ठाई ठाई भजनं लावी. आपला देह जसं बघा श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे, 24 तास जपा जपा आपल्या हा देह असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये अखंड नामस्मरण असणं गरजेचं आहे. त्यामध्ये खंड पडता कामा नये. ठाई ठाई भजनं लावी. बघा प्रत्यक्षात उठता बसता जेवता झोपता बघा प्रत्यक्षात त्याचं स्मरण असणं गरजेचं आहे. आपण तेथूनच चुकावी. मच्छरपतांची गोवी लागोच नेली. खणाळामध्ये जाऊन राहे, तेथे कोणीच न पाहे. सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ. तो जेथे त्याला कोणी पाहणार नाही अशा कडेकपारी जाऊन राहतो. पण तेथे राहून बघा प्रत्यक्ष राहणं आणि तिथून सर्वांची तो काळजी करीत असतो. आपण विचार करतो अरे आपला देह इथं राहिलेलं बरं आहे. परंतु एखादं बघा शेत असतं, त्या शेतामध्ये आजूबाजूला कोणाची घरं नसतात. आपल्याला वाटतं अरे इथे आपलं उत्तम प्रकारे बघा घर बांधलेलं आहे, तिथे राहणं आता योग्य नाही आहे. कारण मनुष्य देह आजूबाजूला नाही आहे, कोणाशी बोलणार. परंतु समर्थ म्हणाले भय भीती सांडून आपण तिथे राहणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेला तो काळजी घेणारच आहे ना. चिंता वाहतो विश्वाची. मग आपण अजून कोणत्या चिंतेमध्ये आहोत, कोणत्या टेन्शनमध्ये आहोत. अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे नेमक. सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येते. मग जेथे जंगली लोक असतात, जंगलामध्ये राहणारी लोक असतात, डोंगराळ भागामध्ये राहणारी लोक असतात, अशा अवघड ठिकाणी राहणं बघा प्रत्यक्षात आपल्याला भीती वाटत असते ना. पण जगातील लोक तिथेही त्याला शोधित येत असतात. म्हणजे विचार करा. आता एखादं मंदिर आहे, परंतु तो मंदिर किंवा देऊळ बघा अशा ठिकाणी बांधलेला आहे, तिथे घनदाट जंगल आहे आणि तो जंगल किंवा ते डोंगर पार करून आपल्याला जायचं आहे. वाट जो रस्ता आहे तो बघा खडतर प्रवास आहे, तरीसुद्धा आपण तिथे जात असतो ना. मग अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे सुद्धा आता कठीण होत चाललेलं आहे. परंतु सृष्टीमध्ये अशी लोक आहेत प्रत्यक्षात धुंडीत येत. बरोबर की नाही? तेथे कोणाचं चालेना, अनुमात्र अनुमानेना, कट्ट घालीन राजकारणा लोक लावी. त्याच्यापुढे कोणाचंच काही चालत नाही. लोक त्याच्याविषयी अनुमान बघा अनुमात्र अनुमान सुद्धा करू शकत नाही. लोकांच्यात एकोपा घडून तो लोकांना राजकारणात मार्गदर्शन करत असतो. आता विचार जर केला, तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. त्याच्या पुढे कोणाचं चालणार आहे हो? अहो झाडाचं पान जरी पडायचं असेल ना, शेवटी बघा त्याला विचारावं लागतं. बरोबर की नाही? एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना आपला देह अजून त्या चिंतेमध्ये ग्रासलेला आहे. ही ईश्वरी कृपा आहे आपली यावर. लोकी लोक वाढविले, तेने अमर्याद झाले. भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. अशा रीतीने या जगात तो अफाट लोकसंग्रह करत असतो. त्यामुळे त्यांचं सामर्थ्य अमर्याद वाढते आणि जगात गुप्त रूपाने त्याची सत्ता चालत असते. ठाई ठाई उदंड तांबे, मनुष्य मात्र तितके झोंबे. चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी. ठिकठिकाणी पाहायला जर गेलो तर अनुयायांचे समुदाय निर्माण होत असतात. मनुष्य मात्र त्यांच्याकडे आकर्षित होतो आणि चहूकडे परमार्थ बुद्धीचा उदंड प्रचार होत असतो. उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोरं थोरं, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. जागोजागी उपासनेचा
मोठमोठ्याने गजर होऊ लागतो आणि स्वानुभवाने तो प्राणीमात्रांना मुक्त करत असतो. म्हणजे उपासनेमध्ये किती ताकद आहे, उपासनेमध्ये किती बघा प्रत्यक्ष भलं मोठं सामर्थ्य आहे, हे आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. ऐसे कैवाडे उदंड झाले, तेने लोक होती शहाणे, जेथे जेथे प्रत्ययवाने प्राणीमात्रासी. समर्थ म्हणाले अशा प्रकारच्या युक्त्या तो अनेक जाणत असतो व त्या योगे लोकांना शहाणे करत असतो. जेथे तेथे तो आपल्या ज्ञानाचा लोकांना प्रत्यय आणून देत असतो. ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसारास यावे, दास म्हणे हे स्वभावे, संकेत बोलिले. आता जन्माला आलेलो आहोत, जन्माला येताना काही घेऊन आलेलो आहेत का? नाही आहे. रिकाम्या हाताने आलेलो आहोत, रिकाम्या हातानेच जाणार आहोत. काही भरून तर आपण घेऊन जाणार नाही आहेत. परंतु जन्माला आल्यानंतर अशी कीर्ती आपल्याला करून दाखवायची आहे, जेणेकरून प्रत्यक्षात दास म्हणे हे स्वभावे संकेत बोलिले. संसारात आल्यासारखं याप्रमाणे कीर्ती मिळवून आपल्याला जायचं आहे. आपल्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे? समर्थ म्हणतात अगदी सहजपणे बघा, देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थच गेले, नाना अगाध मृत्यूपंथी. ऐसी कीर्ती करून जावे, तरीच संसारास यावे, दास म्हणे हे स्वभावे, संकेत बोलिले. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्याप लक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.